नमस्कार प्रेक्षकांनो. चला तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि थरारक झालेला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा बरं का. आजच्या भागाची सुरुवात सायलीच्या अस्वस्थतेने होते. ती वारंवार सुमन काकूंना फोन लावत असते, पण काही केल्यास संपर्क होत नाही. त्यामुळे सायलीच्या मनात वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. काहीतरी बरोबर नाही, ही भावना तिच्या मनात ठसठसू लागते. सायलीची ही अवस्था अर्जुनच्या लक्षात येते. सायली इतकी डिस्टर्ब का आहे याचा विचार करत तो चैतन्याला तिच्याशी बोलायला पाठवतो. चैतन्य सायलीजवळ जाऊन विचारपूस करतो, पण सायली लगेच त्याला प्रश्नांचा भडीमारात अडकवते. तिला खात्री असते की अर्जुननेच त्याला पाठवलं आहे. चैतन्य मात्र विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि कॉफीचं कारण पुढे करतो. सायली त्याला तिथेच बसायला सांगते आणि स्वतः कॉफी करून आणते. चैतन्य आतून प्रचंड टेन्शनमध्ये असतो, कारण अर्जुनने दिलेलं काम तो नीट करू शकलेला नसतो. इकडे अर्जुन दुरून हे सगळं पाहत असतो आणि चैतन्याच्या वागण्यावर वैतागलेला असतो. दुसरीकडे सुमन एका अत्यंत धोकादायक ठिकाणी अडकलेली आहे. तिथे काही हालचाली झाल्यामुळे नागराज संशय घेतो. तो आपल्या माणसांना आजूबाजूला तपासायला सांगतो. सुमन लपून बसलेली असते आणि कोणाच्या नजरेत न येण्यासाठी प्रचंड प्रयत्न करते. तपास करून परत आलेली माणसे नागराजला काहीच सापडलं नाही असं सांगतात. सुमन कसंबसं स्वतःला वाचवते, पण तिथून बाहेर पडणे तिच्यासाठी सोपं नसतं. नागराज काय करतो, कुठं जातोय हे सगळं जाणून घेण्याची घाई सुमनला असते. संधी मिळताच सुमन तिथून पळ काढते. मात्र थोड्याच वेळात नागराजला संशय येतो की कोणीतरी तिथं होतं. तो पाठलाग करू लागतो. जीव वाचवण्यासाठी सुमन पळत असते. अखेर तिला सायलीचा फोन करण्याची संधी मिळते. सायली फोन उचलते आणि सुमन काहीतरी महत्त्वाचं सांगणार इतक्यातच नागराज तिथे पोहोचतो. तो सुमनकडून फोन हिसकावून घेतो आणि कॉल कट करून फोन बंद करतो. इकडे सायलीला खात्री होते की सुमन कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडलेली आहे. सायली घाबरते, पण घाबरून बसत नाही. ती सुमनच्या शोधात घराबाहेर पडते. अर्जुन आणि चैतन्य सायलीला शोधत असतात, पण सायली कुठेच दिसत नाही. त्यामुळे अर्जुन अधिकच टेन्शनमध्ये येतो. अखेर अर्जुनला सायली रविराजांच्या घराजवळ सापडते. सायली सुरक्षित आहे हे पाहून अर्जुनचा जीव भांड्यात पडतो. तो सायलीवर आपली चिंता व्यक्त करतो आणि तिला पुन्हा अशा पद्धतीने एकटीने बाहेर पडू नकोस असं समजावतो. सायली अर्जुनला सुमनचा फोन, रिक्षाचा आवाज आणि अचानक संपर्क तुटणं हे सगळं सांगते. नागराजवर संशय अधिक ठाम होतो. सुमन गायब होण्यामागे दुसरं कोणी नसून नागराजचाच हात असल्याची खात्री सगळ्यांना पटते. दोघं मिळून हे सगळं रविराजांना सांगायचं ठरवतात. रविराजांना सत्य समजल्यावर मोठा धक्का बसतो. स्वतःचा भाऊ इतका क्रूर वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. अखेर अर्जुन पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतो. नागराज विरोधात तक्रार दाखल केली जाते आणि त्यामुळे नागराज अडचणीत सापडतो. दुसरीकडे सुमनला नागराज महिपतजवळ बांधून ठेवतो. सुमनला अधिक माहिती मिळू नये म्हणून तिचं तोंड बंद केलं जातं. सुमन अडकलेली असते, पण तिच्या डोळ्यात अजूनही धैर्य दिसत असतं. आता पुढील भागात सायली आणि अर्जुन सुमनची सुटका करू शकणार आहेत का? नागराजला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळवून देणार आहेत का? सुमनचा जीव याच्यातून वाचणार आहे का? हे सगळं येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.